आणि फलंदाज मात्र बाद आहे. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, बट 19 धावा या हॅलो चेक. नमस्कार. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच सोलापूर जिल्ह्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा अर्थातच आमदार प्रीमियर लीग 2026मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओम नमोज अध्याय वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवतोच गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवदरो जय जय. नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी. समालोचन कक्षामधून मी मराठी क्रिकेट समालोचक अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि स्वागत होतं एका मोठ्या फटक्या बरोबरीत. अगदी फलंदाजाच्या स्लॉटमध्ये आलेला हा बॉल सरळ फेकून दिलाय खूप दूरवरती आणि या फटक्यात होतं वजन. धावा देखील मिळाल्यात अर्धा डझन. ऑनलाईन सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तांत्रिकदृष्ट्या थोडीशी अडचण आल्या कारणाने आपण सामने लाईव्ह प्रक्षेपित काही वेळ करू शकलेलो नाही आहेत. तरी देखील आमचे जे जे प्रेक्षक ऑनलाईन सामना बघतायत या सर्व प्रेक्षकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आमदार प्रीमियर लीगचं एक दैदिप्यमान आयोजन जे आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट माळशिरस तालुक्याचं आपल्या सर्वांना पाहायला मिळालंय. आत्तापर्यंत 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलीत. फलंदाजी करणारा संघ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय NS रायडर या संघाने 30 धावा जमवल्या. एक गडी बाद आहे. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने संतोष तर एका बाजूने अक्षय गोसावी. गोलंदाजी मार्कवरती रवी पवार. थोडासा आखूटप्प्याचा बॉल होता. फलंदाज 2 पावलं पुढे येत फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होती आहे. सिंगलच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. आमदार प्रीमियर लीग दमदार आयोजन, दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा अपील आणि फक्त अपीलच आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा इकडे नॉट आऊटचा असेल. कुठलाही इशारा खरं तर इकडे पंचांनी नॉट आऊट कळवलं, कारण इकडे कुठलीही हालचाल त्यांना जाणवली नाही. अगदी फुलोर लेनचा चेंडू होता. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, परंतु इकडे नक्कीच डॉट बॉल देखील आलेला आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत, परंतु कॅच मात्र इकडे ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. कॅच मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. फलंदाजाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतंय. फलंदाजांना जीवनदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेलं आहे. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. 31 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे फटकेबाजी होईल. अक्षय गोसावी ज्या खेळाडूमध्ये क्षमता मोठी आहे, MTPLचे अनेक पर्व गाजवलेत. इकडे देखील तीच दहशत.
उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलेला बॉल पाटला केलाय आणि बॉलला उडवलंय हवाई सफरसाठी. अगदी चेंडू खूप दूरवरती फेकून दिलाय. खणखणीत षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक जे आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. फटक्यामध्ये ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. मन मनगट आणि मेंदूचा वापर करत हा फटका सजवलाय. 38 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग इकडे अक्षयची आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडूमध्ये 24 धाव्यांवरती अक्षय इकडे लढताना पाहायला मिळालाय. रवी पवारवरती देखील आक्रमण इकडे होत आहे. हो पुन्हा एकदा पायांमध्ये टाकलेला बॉल, धावबायची संधी, पाठीमागे बॅकअप नव्हता त्या कारणाने मात्र मंगेश सरांनी चेंडू हातामध्येच ठेवलाय. कुठली हालचाल इकडे पाहायला मिळाली नाहीये. पाठीमागे जर बॅकअप असतं तर कदाचित मंगेश सरांनी प्रयत्न देखील केले असते, परंतु बॅकअपला कुठलाही खेळाडू नव्हता. स्वतःला सावरत त्यांनी पुन्हा चेंडू आपल्या हातामध्ये ठेवलेला आहे. 38 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक जे मैदानावरती आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, खिलाडी के मस्तक पे दस्तक, बिग हिट केलाय. षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये अक्षरशः धावेंचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग इकडे पाहायला मिळतीये. धावफलकावरती नजर टाकूयात. या षटकाराच्या माध्यमातून संघाचं धावफलक देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. वेगात धावफलकाला इकडे कलाटणी मिळाली आहे. 44 धावा ज्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. 44 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होईल. फलंदाज एका बाजूने संतोष पैलवान तर एका बाजूने अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा हा बॉल समोरच्या दिशेने फटका उडवलाय. अगदी डीप लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेले आहेत. स्पर्धेसाठीची आमची ऑफिशियल टीम देखील कार्यरत आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जांभूड गावचे शिरूर तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व पांडुरंग सरोदे आणि स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदयराज धाईगुडे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोलापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच वरुण बुर्ला सर. ओ पुन्हा एकदा खूप चांगला बॉल इकडे पाहायला मिळालाय. वेगात टाकलेला बॉल इकडे नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय. मागील 1.5 महिनाभरापासून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनाची मेहनत आहे. दादासाहेब तुपे आणि त्यांचे सगळे सहकारी नक्कीच 1.5 महिन्यापासून त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. आणि दादासाहेबांनी कळवलंय या मेहनतीच्या पाठीमागे ज्या ज्या अदृश्य शक्तींनी मला ताकद दिली करता त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. व्हाईट बॉल आहे, व्हाईट चेंडूची घोषणा इकडे पाहायला मिळते. फलंदाज आणि गोलंदाज तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. वरुण सर तिसऱ्या पंचांचा डिसिजन, इट्स अ व्हाईट बॉल.
स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी पारितोषिकं दिलेली आहेत. तर या स्पर्धेसाठी आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्यांनी या स्पर्धेमध्ये दिलंय, आमदार प्रीमियर लीग आमदार चषकाच्या निमित्ताने आपल्याला ज्यांनी 1,51,000 रुपयांचा पुरस्कार ज्यांनी दिलाय असे अ, 59 धावा झाल्यात.
पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 4.4चा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे. धावफलकावरती 68 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटच्या पुढ्यात टाकलेला बॉल, फटका तर खूप चांगला होता मित्रांनो, परंतु अप्रतिम कॅच इकडे पाहायला मिळालाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय मित्रांनो. खरं तर प्राध्यापक धनंजय शिवपूजे साहेबांनी देखील या स्पर्धेसाठीच्या खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्यात आणि धनंजय शिवपूजे साहेबांनी सांगितलंय, ओनली दादा तुपे पुष्पा झुकेगा नाही साला. आणि खरं तर धनंजय शिवपूजे यांनी खरं तर माझंही विशेष कौतुक केलंय. आपल्या आवाजाने या सिरीजला बहार आला. राऊत सर, व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर राऊत सर, खरं तर आपण विशेष माझं कौतुक केलं त्याबद्दल मीही तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सोमनाथजी माने साहेब, आपणही खरं तर माझं विशेष कौतुक केलं आहे. या सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मंडळींचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळापूरकरांनी यावर्षी दुसऱ्यांदा मला क्रिकेटची सेवा करण्याची संधी दिली आणि विशेष कौतुक होतं आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलेला बॉल आणि हा बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. एकंदरीत 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय मित्रांनो. आत्तापर्यंत 74 जमवल्यात. खरं तर काही प्रेक्षक फक्त पुण्यातून बघत नाहीत, तर दादा तुपे काही तुमचा प्रेक्षक वर्ग आहे मुंबईमधून सामना बघतायत. अगदी बंडू बाबर, दादांचे जिवलग मित्र, त्यांनी आपल्या स्पर्धेचं कौतुक केलं. तर मुंबईमधून आमचे सूरज पठाण, अशफाक भाईंचे भाचे, त्यांनी खरं तर आपल्या स्पर्धेचं विशेष कौतुक केलं. नक्कीच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत असलेले आमचे सूरज पठाण, करमाळा परिसरातील चांगले खेळाडू, आणि आज खरं तर तेही मुंबईमधून मॅचचा आनंद घेत आहेत. सूरज पठाण सरांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि दादा तुपेंचं विशेष कौतुक केलं. कारण तुम्ही बघा, ग्रामीण भागात इतक्या मोठ्या क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करणं सोपी गोष्ट नाही आहे. खूप चांगलं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आहे. तुम्ही बघा, आकर्षक टी शर्ट आहेत, 74 धाबा आहेत, 5 षटकं संपलीत आणि अजूनही इथून पुढे मॅच ऑन आहे. हनुमंत चांदोले देखील इकडे कौतुक करतायत कमेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर. अगदी खूप चांगला बॉल आपल्याला इकडे पाहायला मिळाला आहे. अप्रतिम चेंडू आहे. ऑन स्क्रीनवरती आमचे लहान चिमुकले देखील पाहू शकताय. सरपंच साहेब देखील आहेत आणि निश्चितच लहान मुलगा आहे आणि खरं तर त्यालाही क्रिकेटची आवड आहे. मला वाटतं आज सरपंच साहेबांसोबत त्याचाही खरं तर क्रिकेटचा मोह आवडता आलेला नाही आहे. सरपंच साहेबांचे चिरंजीव आहेत. ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्मित हास्य चिरंजीवांचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा खाली राहिलाय मैदानावरती. नक्कीच संघर्ष बनसोडे यांना देखील आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर नाव खूप चांगलं आहे आणि खरं तर बाबासाहेबांनी एक वाक्य सांगितलेलं आहे. तुम्ही बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकतही नाहीत, संघटित होत नाहीत, त्यामुळं आपल्यावरती संघर्षाची वेळ येते. पुन्हा एकदा हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि या स्पर्धेतील डीप मिड विकेटमध्ये सर्वात दूरवरचा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक इकडे मैदानाच्या आतमध्ये सजवलेला आहे. अप्रतिम बॅटिंग. धावेंचा अक्षरशः धो 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 पाऊस इकडे होतोय. अतिशय चांगले क्रिकेट. 82 धाबा धावफलकावरती आहे. अगदी फायनल सामन्यासाठी मात्र चेअर गर्ल्स देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील.
ओ फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय. याही फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. तिसऱ्या पंचांची मदत बीमरसाठी इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. पाहायचं इकडे तिसरे पंच शहानिशा करतील. अतिरिक्त हाईट आहे किंवा नाही आहे नक्कीच इकडे शहानिशा होती आहे. मॅच बॉल इकडे आलेला आहे. मॅच बॉल घ्या. मिडॉन च्या लगत असलेला हा चेंडू आपण घ्यायचा आहे. तिसऱ्या पंचांचा कॉल आला आहे. इट्स अ फेअर डिलेव्हरी. फेअर डिलेव्हरीचा कॉल इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येतोय. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. आमदार प्रीमियर लीग दमदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट इकडे प्रेक्षक राजांना पाहायला मिळालंय. यावेळेस जागेवरून उडवलाय बॉल उंच आकाशात. दोन क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत आणि इकडे प्रयत्न देखील फसलाय. कॅच 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 इकडे सुटलेला आहे मित्रांनो आणि फलंदाजांना जीवनदान देखील आहे. दोन धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्या. 90 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक. पाहायचं इकडे मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार येणार का. संधी आहे फलंदाजासाठी. नामी संधी इकडे उपलब्ध झाली आहे. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल होता. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एकच सिंगल धावे बरोबरीत 91 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 92 करायच्या. पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील अनाऊन्स करतोय. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा. निश्चितच आज सामने सुरू होण्यासाठी थोडासा उशीर झाला कारण संघ मालक आणि आयोजक यांच्यामध्ये थोडासा ताळमेळाचा अभाव असल्या कारणाने आज सामने थोडेसे उशिरा सुरू झाले. त्याबद्दल आम्ही प्रेक्षक राजांची दिलगिरी व्यक्त करतो. संघ मालकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि विशेष खेळाडूंची दिलगिरी व्यक्त करतो कारण त्यांचा मौल्यवान वेळ इकडे खर्च झालेला आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण इकडे घेतोय. इंद्रजित 11 जे क्रिकेट क्लब वेळापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये पिलीव क्रिकेट क्लब. दुरुस्ती करतोय पुन्हा एकदा इकडे अनाऊन्स केलं जात आहे. जे क्रिकेट क्लब वेळापूर आणि पिलीव क्रिकेट क्लब पिलीव. टॉससाठी लगेच या. चला सलामीचे फलंदाज असंख्य प्रेक्षक इकडे सामना बघतायत. खरं तर यापूर्वी मी बाबासाहेबांचा एक किस्सा आवर्जून सांगितला. खरं तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि खरं तर बाबासाहेबांच्या जीवनात घडलेला एक किस्सा आहे. बाबासाहेब खरं तर विदेशामध्ये शिक्षण घेत होते आणि माता रमाईंना दुरुस्ती करतो. बाबासाहेबांना नागपूर अधिवेशनासाठी जायचं होतं आणि माता रमाईंना प्रचंड ताप आला होता. खरं तर बाबासाहेबांचा पाय निघत नव्हता आणि रमाईंनाही असं वाटत होतं की बाबासाहेबांनी जाऊ नये. परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांनी विचारलं, रमाईंनी विचारलं की बाबासाहेब तुम्ही थांबता का. तर बाबासाहेबांनी त्यावेळेस खूप सुंदर उत्तर दिलं की तुला आजारपणातून नीट करायला अनेक हजारो डॉक्टर आहेत परंतु माझा समाज गेले अनेक वर्ष आजारी आहे. त्यांना ठीक करण्यासाठी मी एकमेव डॉक्टर आहे. त्यामुळे मला अधिवेशनासाठी जावंच लागेल. काय समर्पक उत्तर आहे. बाबासाहेबांची दूरदृष्टी, महामानवांचे विचार तुम्ही जर आत्मसात केले तर नक्कीच आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. तुम्हाला महापुरुषांच्या जयंत्या जर साजऱ्या करायच्या असतील तर नाचून नाही तर वाचून साजऱ्या करा. वाचन केलं तर तुमचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक
कुणापुढेही नतमस्तक होत नाही. अकलूज माळशिरस तालुक्याला साहित्याचा खूप मोठा इतिहास आहे. मॅचच्या दिशेने देखील आपण वळणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये आमदार साहेबांचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. दत्तात्रय आबा जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रत्येक वर्षी खरं तर इकडे त्यांची हजेरी या मैदानावरती आपल्याला लाभलेली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्यांचा कॉल देखील चाललाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. खरं तर हनुमंत चांदोले यांनी देखील या स्पर्धेचं विशेष कौतुक केलंय. दादा तुपे यांचे एकच नंबर नियोजन आहे आणि सरपंच गावचा कारभार पाहून एवढा वेळ देतात. त्यांनी सरपंच साहेबांचंही कौतुक केलंय. पुन्हा एकदा हा बॉल फटका फसला होता मित्रांनो. शायद एक कैच छोड़ा का मैच आने वाला वक्त बताएगा. किस्मत की देवी मेहरबान, तो बल्लेबाज पहलवान. आत्ताच्या या चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये मित्रांनो. काय काय जबरदस्त इकडे खेळ पाहायला मिळालाय. महत्वाची विकेट होती. जय बनकर, अकलूज माळशिरस तालुक्याचा सिक्सर किंग, ज्याला मात्र इकडे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालंय. खूप मोठं जीवनदान. पुढच्याच बॉलवरती जीवनदानाचा परतावा. पुढच्याच बॉलवरती जय बनकरच्या बॅटमधून आकाशाला गबसने घेतलेला एक बाहुबली षटकार आहे. काय जबरदस्त स्ट्रोक इकडे सजवलाय. खूप चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक इकडे सजवलाय. जय बनकरला जीवनदान देणं म्हणजे साक्षात यमाच्या घरात डोकवल्यासारखं आहे. यम नेमकं करतो काय? इथून पुढे जय बनकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नुसताच राडा करताना पाहायला मिळेल. हा फलंदाजीच्या माध्यमातून चौकार षटकारांचा राडा आहे आणि तोच राडा इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. पुढच्या मॅचचा टॉस देखील इकडे संपन्न केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. पिलीव क्रिकेट क्लब पिलीवचे कॅप्टन आपण लवकर यायचंय. टॉस आपण संपन्न करतोय. दीपक भैया माने देशमुख साहेब, राजासारखं मन आणि मनासारखा राजा. दीपक भैया माने देशमुख साहेब या स्पर्धेसाठी ज्यांनी 1.5 लाख रुपयांचा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे. डेप्युटी सरपंच बापूदादा मुंगसकर यांच्याही शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सरपंच साहेब रजनीशजी बनसोडे देखील आहेत. संधी निर्माण झाली आहे मित्रांनो. यावेळेस कुठली चूक होणार नाहीये. चेंडू खाली स्वतः अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम कॅच, अप्रतिम कॅच. जय बनकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. जय बनकरला इकडे बाद केलंय. टॉस दीपक भैयांच्या शुभ हस्ते होतोय. दीपक भैयांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. आमचे जवान देखील या ठिकाणी आलेले आहेत. जवान भैया माने देशमुख साहेब, बापूदादा मुंगसकर यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. सरपंच साहेब देखील आहेत. टॉस जिंकलाय पिलीव क्रिकेट क्लब पिलीव आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून अनेक शूट या ठिकाणी केल्या जात आहेत, अनेक रील्स व्हायरल होत आहेत, असे DK सिनेमॅटिक दयानंद कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेत. मित्रांनो, सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. 1 मिनिटाचा व्हिडिओ, 5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला 30 सेकंदामध्ये बनवून द्यायचा आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला अनेक आठवणी तयार करून द्यायच्यात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा. वा भाई वा. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन.
षटकार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश देशमुख बस नाम ही काफी है. दीपक भैया यावेळेस विकेटचं पतन इकडे झालंय. विकेट विकेट येताना पाहायला मिळाली आहे. मंगेश देशमुखच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु इकडे पुढच्याच बॉलवरती गोलंदाजाने पुन्हा एकदा त्यांना जायबंदी केले. विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. संघामध्ये आपण पाहतोय चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. बाबासाहेब जे कांबळे खरं तर इकडे सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही खरं तर मनापासून कौतुक आहे आणि या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात. अतिशय सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने NS रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूने श्रीराम कृषी सेवा केंद्र माळखांबीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोनही संघ ताकदवान आहेत. पहिल्या डावात 91 धावा बनवल्या, दुसऱ्या डावात 92चा पाठलाग सुरू झाला आणि 92चा पाठलाग सुरू करत असताना इकडे एका पाठोपाठ एक विकेट येत आहेत. नवीन फलंदाज बबलू मुंडफणे यांना पण पाहतोय. यावेळेस बबलू जसा आलाय तसा बॉल, वाह काय काय फिल्डिंग केली आहे. फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल, परंतु इकडे पाहायचंय तिसरे पंच देखील इंटरेस्टेड आहेत. ऑन फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. शहानिशा केली जाईल. शंका आहे या फिल्डिंगमध्ये, परंतु पाहायचंय प्रयत्न तर लाजॉब केलेत, बेमिसाल प्रयत्न आहेत. tenniscricket.in च्या ऑर रूम मध्ये आपण आहोत. पाहायचं इकडे चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय का नाहीये. शहानिशा या ठिकाणी होतीये. वरुण बुर्ला सर इकडे शहानिशा करतायत. दूध का दूध पाणी का पाणी इकडे tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो, एकदा क्षेत्ररक्षण आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊन द्या. संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. 5 धावा तब्बल वाचवल्यात मित्रांनो. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे आणि हे क्षेत्ररक्षण ग्रामीण भागातील मुलांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 21 धावा यासाठी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा हा फटका फसलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. संतोष पहिलवान, लाल मातीतला पहिलवान इकडे क्रिकेटच्या मैदानावरती. निमगाव मगरचा हा खेळाडू आज बॅटमधून खूप चांगलं उत्तर दिलंय. निमगाव मगरचा इतिहास कुस्ती क्षेत्रामध्ये खूप चांगला आहे. रावसाहेब मगर, खरं तर हा कुस्ती क्षेत्रातला खूप मोठा इतिहास निमगाव मगरचा राहिलेला आहे. पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू आहे. महाराष्ट्राचे पारंपरिक जर खेळ आपण बघितले, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब असे वेगवेगळे खेळ आहेत. त्यामध्ये खो खो देखील आपण पाहिलेला आहे आणि अनेक राष्ट्रीय खेळाडू आपल्याला याच मैदानाने खरं तर खो खोसाठी दिलेले आहेत. या गावाचं खेळांवरती विशेष प्रेम आहे. आज गावाची एकी फार महत्त्वाची आहे. आज एक गाव एक टीम, अनेक फॉर्मॅटमध्ये आपण क्रिकेट बघितलं. जिथं तुमची गावाची एकी असते ना, तिथं गावची टीम देखील चांगली तयार होते. आणि ते 11 खेळाडू, इट्स अ नो बॉल, नो चेंडूची घोषणा आहे. ते 11 खेळाडू ज्यावेळेस बाहेर खेळतात ना, तर संपूर्ण गाव खेळल्यासारखा संपूर्ण गावाला अभिमान होतो. आज तुम्ही बघा, वेळापूरची टीम महाराष्ट्रभर खेळते. निमगाव मगरचाही संघ महाराष्ट्रभर खेळतो. ज्यावेळेस निमगाव मगरची मॅच असते त्यावेळेस संपूर्ण गाव TV समोर बसतो, मोबाईल घेऊन बसतात. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये फटका. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. एकमेकांचा अभाव
तू घेतो का मी घेतो का तू, यामध्ये मात्र कॅच सुटलाय. फ्री हिटचा बॉल देखील होता खरं तर, त्यामुळे जास्त काही फरक पडणार नाहीये. आज टेनिस क्रिकेट .inच्या इंस्टाग्राम पेजवरती अनेक रील्स या स्पर्धेच्या व्हायरल होत आहेत. इक्वेशन नजर टाकूयात आमचे गुणलेखक मित्र. जिंकण्यासाठी करायच्यात अजूनही 66 धावा. 24 चेंडू आणि 66ची आवश्यकता आहे. मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 चेंडूमध्ये 66ची गरज. मॅच इकडे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. अजूनही सामना संपलेला नाहीये. सव्वीसावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एका बाजूने बबलू मुंडफणे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर एका बाजूने रणजित याही नावाची चर्चा राहिली आहे. ओ याही वेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन अगदी बाहुबली षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. खूप दूर 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 आणि फक्त दूरच खेचलेला षटकार. अगदी प्रदीप घाडगे साहेबांवरती पहिल्या चेंडूवरती इकडे जोरदार प्रहार केलाय. षटकार आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय खो खोचे खेळाडू वेळापूर मधून ज्यांनी आपल्याला दिले असे वेळापूरची रामजी कश्यप यांनी खरं तर या गावाचं नाव संबंध देशभरामध्ये गाजवलं. यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल. कमबॅक करणारा चेंडू आहे. प्रदीप सरांनी पुन्हा कमबॅक केलंय. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच चांगला चेंडू इकडे हाताळलेला आहे. प्रदीप सरांना आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. एक चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून पुढे देखील सामना ऑन आहे. यावेळेस देखील उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन पीक केलाय बॉल. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ इकडे बॉल थांबवलेला आहे. चांगला स्टॉप आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एक धाव अतिशय महत्त्वाची आहे मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा. 2.2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अजूनही सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. आमदार प्रीमियर लीग दमदार आमदार कार्य सम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळेचा बॉल पायांवरती आदळण्याचा प्रयत्न आहे. पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहूयात. लेगबाईचा इशारा इकडे येतोय. लेगबाईची धाव आहे मैदानावरती आपण पाहतोय. निश्चितच बबलू एका बाजूने चांगली खिंड लढवत आहेत. बबलू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मात्र एक चांगला धावफलक इकडे चेस करू शकतात. मोठा धावफलक आहे. त्याचा पाठलाग करताना इकडे थोडासा दबाव देखील जाणवतोय. 92चं लक्ष आहे आणि या 92 धावेंपर्यंत पोहोचण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून पुढे देखील पाहायचंय. फुलोर लेनचा चेंडू. खूप चांगला बॉल हाताळलाय. बॉल जसा आलाय तसा मात्र एसटी रक्षक हातामध्ये विसवला गेलाय. प्रदीप सरांची कमाल धमाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रदीप घाडगे माळीनगरचे खेळाडू, मॅन फ्रॉम माळीनगर, 5 क्रमांकाचा जर्सी परिधान करत इकडे गोलंदाजी करतायत. यावेळेचा बॉल खराब चेंडू आणि त्याचा घेतलाय खरपूस समाचार. केला इशारा जाता जाता शेवटच्या बॉलवरती आलाय बिग हिट षटकार. आमदार प्रीमियर लीग चा एक बहारदार षटकार. जबरदस्त बॅटिंग. जसा शॉट खेळलाय तसा मात्र इकडे बबलू फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. 40 धावा धावफलकावरती आहे. 18 चेंडू अजूनही 52 करायच्यात. 18 चेंडूमध्ये 52चं लक्ष. आजच्या दिवसामध्ये टोटल 10 मॅच आपल्याला इकडे कव्हर करायच्यात. पाहायचे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. टोटल 10 मॅच आज इकडे कव्हर करायच्या आहेत.
4:05 वेळ झाला आहे. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होती आहे. एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं आहे. 40 धावा धावफलकावरती आहे. आत्तापर्यंत 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. आमदार प्रीमियर लीग एक चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना एकत्रित आणलं, ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्रित आणलं आहे, हाच तो क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला फटका या बॉलवरती आलाय. सनसनीत, खणखणीत, दणदणीत चौकार. चौकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ तुम्ही बघा. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित आलेले खेळताना पाहायला मिळतात. इथं कुणाची जात बघितली जात नाही, कुणाचाही पक्ष बघितला जात नाही. आपला एकच पक्ष, फक्त क्रिकेटवरती लक्ष. आणि खरं तर हेच क्रिकेट आपल्याला इकडे वेळापूरमध्ये पाहायला मिळतं आहे. आमदार साहेबांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे, परंतु इकडे कुणालाही विचारलं नाही तू कोणत्या जातीचा आहे, तू कोणत्या पक्षाचा आहे, तू कोणत्या विचारधारेचा आहे. इथं खेळायचं आहे तर फक्त क्रिकेट खेळायचं आहे. आणि मित्रांनो, हेच क्रिकेट आमदार साहेबांनी खूप चांगलं क्रिकेट पाहिलं. जे चांगले खेळले त्यांच्यासाठी आमदार साहेबांनी हजारो रुपयांचे पारितोषिकाचे पुरस्कार देखील दिलेत. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न थोडासा फसला आहे. प्रयत्न चांगले केलेत, प्रयत्न खूप चांगले आपल्याला पाहायला मिळालेत. धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे जाईल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहूयात. उजव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउटचा फटका होता. अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. पायात पाय गुंतला आणि खाली पडले. नक्कीच हा दबाव या मॅचचा आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. महत्त्वाच्या मॅचेस आहेत आज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फुलोर लेनचा चेंडू आहे. डाऊन दी ग्राउंड फटका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल इकडे प्राप्त झाली आहे. मित्रांनो, एका सिंगलच्या मदतीने 49 धावा. 3.4चा खेळ संपला आहे. 49 धावा. अजूनही पाहायचं इकडे. यावेळेचा बॉल वाईट बॉलची घोषणा आहे. वाईट चेंडूची घोषणा आहे. अतिरिक्त धाव. 50 धावा आपल्याला इकडे धावफलकावरती पाहायला मिळतील. कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांनी मात्र नेहमीच समाजकार्यामध्ये मोठा सहभाग आहे. फटका फसला होता आणि इकडे विकेट देखील आली आहे. विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालं आहे. आणखीन एक मोठा हादरा इकडे मैदानाच्या आतमध्ये बसेल. इथून पुढे नवीन फलंदाज कुठला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय? सलमान, माळीनगरचा सलमान आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हा माळीनगरचा सुपरस्टार आहे. या खेळाडूमध्ये देखील चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याची ताकद आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमचे या स्पर्धेचे ऑफिशियल पंच बाळासाहेबजी रनवरे यांचंही आगमन या ठिकाणी होतंय. वरुण बुर्ला सर यांच्या गळ्यातील ताईत, दो दिल एक जान. सोलापूर जिल्ह्यातील हे खरं तर कोहिनूर हिरे आहेत ज्यांनी लेदर क्रिकेट गाजवलं. पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅट. खूप चांगला फटका इकडे पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुम्हाला वरुण बुर्ला हे नाव खूप जुनं आहे. ज्यांनी वरुण बुर्लाला बघितलं इक्वेशन देखील पुढे सांगितलं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि 41 करायच्यात. 12 चेंडू 41 धावा करायच्यात. मागील 5-6 वर्षापूर्वी जर वरुण बुर्ला सरांचा लेदर क्रिकेटचा खेळ माळशिरस तालुक्याने बघितलाय आणि ज्यांनी वरुण बुर्लांचा खेळ बघितलाय ना, खरं तर त्यावेळेस वरुण बुर्लांना म्हटलं जायचं की सोलापूरचा विराट कोहली. सोलापूरचा विराट कोहली होता, परंतु एक इंजुरी त्यांना या क्रिकेटच्या खेळापासून बाहेर घेऊन गेली.
मित्रांनो, इंजुरी तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धेपासून, खेळापासून मैदानाच्या बाहेर घेऊन गेली, परंतु त्यांच्या आतमधला खेळाडू मात्र थांबवू शकला नाही. विकास साठे आपण इकडे कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि वरुण बुर्ला सर पुन्हा इंजुरीवरती मात करत आज पंचांच्या भूमिकेत काम बघतात. मी नेहमी सांगतो, तुम्ही जर चांगले खेळाडू असताल तर तुम्ही क्रिकेटपासून दूर जाऊ नका. तुम्ही टी शर्ट विका, तुम्ही अंपायर व्हा, तुम्ही कॉमेंटेटर व्हा, तुम्ही लाईव्ह स्ट्रीम चालू करा, हवं ते करा. क्रिकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर संधी आहेत, परंतु क्रिकेटपासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही आहेत. आज अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या स्पोर्ट्स शॉपी आपण बघतो, जसे की काल परवाच कृष्णा पवार यांनी शॉप चालू केलं. यापूर्वी अजित बडे यांचंही खरं तर आपल्याला अकलूजमध्ये चांगलं शॉप पाहायला मिळतं. अक्षय गोसावी यांचंही शॉप आपल्याला पाहायला मिळतं आहे. फटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर पाठवला आहे. मोक्याच्या क्षणी आलेला षटकार. मित्रांनो, मॅच अजूनही होऊ शकते. षटकार चौकारांची आतिषबाजी जर झाली तर पुन्हा मॅचमध्ये येण्याची संधी आहे. महत्त्वाचे सामने आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतंय. क्षेत्ररक्षक इकडे तैनात आहेत, त्यांना भेदून मात्र इकडे चेंडू मार्गस्थ होत आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. फलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत, गोलंदाज देखील सज्ज आहेत. सलमान, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे मित्रांनो, मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. 57 धावा. अप्रतिम क्रिकेट इकडे देखील पाहायचंय. मैदानाच्या आतमधून एक घोडा देखील धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. 3 ताट त्रिफळा बाद. सलमानचा देखील खेळ संपलाय. ओयुटीचा कॉल आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय आणि अगदी जर पाहिलं आपण इकडे मॅचमध्ये पुन्हा एकदा इकडे नक्कीच पलटवार देखील होताना पाहायला मिळेल. मॅचमध्ये पुन्हा पलटवार होईल. पुन्हा इकडे सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला एक वेगळा खेळ आपल्याला इकडे पाहायला मिळेल. सलमान इकडे बाद होताना पाहायला मिळालेत. खूप चांगली गोलंदाजी, युवा टॅलेंट आहेत गोलंदाजी मार्कवरती. 17 क्रमांकाचा जर्सी परिधान इकडे करताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि मित्रांनो धावा करायच्यात 35. मैच बन सकती है. मनुष्य के साहस से बिना कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता. हारा वही जो लढा नहीं. लढला तर आणि तरच तुम्ही जिंकणार आहात. ओ, याही वेळेचा बॉल. काय बॉल टाकला इकडे मित्रांनो. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकताय. अगदी खेळपट्टीवरती जसा चेंडू पडलाय ना, अचानकपणे इकडे वळण देखील घेताना पाहायला मिळालाय. वा काय बॉल इकडे हाताळलाय. कौतुक करावं लागेल. सिद्धू जाधव यांची आठवण करून देणारा हा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल यावेळेस ओळखला आणि टप्प्यात घेऊन कार्यक्रम लावलाय. चेंडू खूप दूरवरती फेकून दिलाय. षटकारांची उधळण आपल्याला पाहायला मिळाली आहे. इक्वेशन बदललं जाईल. आमचे रोहन सर पुन्हा एकदा इक्वेशन कळवत आहेत. 8 चेंडू आणि 29 धावा. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. रोल बॉल द्या. खूप चांगला खेळ इकडे पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दर्जेदार क्रिकेट. चला रोल बॉल द्या. मॅच बॉल आलाय. चला. खरं तर प्रेक्षक राजांची या स्पर्धेला खूप चांगली साथ लाभली आहे. प्रेक्षक राजा प्रत्येक सामना बघण्यासाठी आतुरलेले आहेत. त्यामुळे खरं तर मैदानाच्या बाहेर येणारा प्रत्येक चेंडू
ते मैदानाच्या आतमध्ये फेकतायत. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. फलंदाजीसाठी देखील समोर आहेत सुहास, बाळीनगरचा खेळाडू सुहास कचरे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेसचा हा बॉल खूप खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तुम्ही बघा, एस टी रक्षक कपिल गरुड डोक्यावरती अक्षरशः बर्फाचा गोळा आहे आणि तोंडात नेहमी साखर आहे. गोड माणूस आहे. तुम्ही बघा किती शांत पद्धतीने इकडे गोलंदाजांना समजून सांगतायत कुठे चेंडू टाकायचा आहे. कारण एस टी रक्षक हा संघाचा दुसरा संघनायक असतो मित्रांनो. आणि इकडे यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता, कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय आणि इकडे जर पाहिलं आपण पाठलाग देखील केला जातोय. एकंदरीत धावफलकावरती नजर टाकूयात. 66 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 7 बॉल मित्रांनो, धावा करायच्यात. 26 धावा, 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ. हा चेंडू निर्णायक असेल आणि निर्णायक चेंडू वरती आलाय. निर्णायक षटकार. लावा तुम्ही ताकद, आम्ही नाही झुकत. टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच आणि या षटकाराने पुन्हा सामना आणलाय. शेवटचे 6 बॉल आणि आता करायच्यात 20 धावा. 6 चेंडू आणि 20 धावेंची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. फटका फटका प्रतिम. पहिल्याच बॉलवरती इकडे चौकार प्राप्त झालाय. चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे जाईल. 6 चेंडू 20 अपेक्षित होत्या. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार पुन्हा एकदा आपण पाहतो इकडे. शेवटचे 5 चेंडू आणि मित्रांनो अजूनही करायच्या 16 धावा. 5 चेंडू आणि 16 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी होतीये. 5 चेंडू आणि अजूनही इथून पुढे 16 धावेंची गरज. मॅच इकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऑन पाहायला मिळतीये. 76 धावा. 76 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे खेळ होतोय. एका बाजूने संतोष गोलंदाजी करतायत, समोर देखील अनुभव. यावेळेस देखील बॅटच्या पुढ्यात आणि इकडे पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. षटकार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने मित्रांनो सामना पुन्हा अगदी जवळ आलाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. चार चेंडू आणि 10 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 10 धावेंची गरज. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष संघर्ष आणि फक्त संघर्ष. मित्रांनो संघर्ष माणसाला रडवतो, परंतु हा संघर्ष माणसाचं आयुष्य घडवतो. काय जबरदस्त संघर्ष इकडे सुरू आहे. शेवटचे 3 चेंडू आणि आता 6ची गरज. बिग हिट केला जाईल का. 3 चेंडू आणि करायच्या फक्त 6 धावा. बिग हिट केला तर सामना संपेल. तीन चेंडू आणि 6 धावा.
3 चेंडूमध्ये 6 धाब्यांची गरज. तीन चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. परंतु इकडे मॅच मॅच फसली का? इकडे कॅच आउट झालाय फलंदाज. आणि मित्रांनो आता सामना पुन्हा आलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 6 करायच्यात. दबाव दबाव आणि दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. चला फलंदाज. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. मित्रांनो मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. मॅच होती कुठं मित्रांनो? मॅच आली कुठं? खरं तर हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून तर या क्रिकेटच्या खेळाचे दिवाने आहेत आपण सर्वजण. क्रिकेट क्रिकेट काय क्रिकेट. आणि पाहूया या स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? ए गटातील एक सुपर ओव्हर आपण बघितली, परंतु आता बी ग्रुपमधील सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 2 चेंडू आणि 6 धाबा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 6चा सामना आहे. काही घडू शकतंय. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. मॅच काय जबरदस्त सुरू आहे. आज तुम्हाला अगदी अशाच काटेकी टक्कर इकडे मॅच बघायला मिळतील. आणि यासाठी खरं तर हे क्रिकेट ओळखलं जातं. वेळापूरचं माळशिरसचं क्रिकेट यासाठी ओळखलं जातं मित्रांनो. 2 चेंडू आणि 6 धाबा. बिग हिट केला तर सामना फिनिश होईल. ओ फटका फसला होता. आणि मित्रांनो काय घडलंय? 1 चेंडू आणि 5 धाबा. मित्रांनो जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता आता तो ICU मध्ये घेण्यात आलाय. कारण 1 चेंडू 5 धाबा. ज्या सर्वसामान्य माणसांचं हृदय दिवसभरामध्ये 1,15,000 वेळा धड 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 करतं, आज त्या हृदयाची धडधड वाढली आहे. 1 चेंडू 5 धाबा. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी हा चेंडू बघू नका, फक्त आवाज ऐका, कारण ही मॅच महत्वाची आहे. 1 चेंडू 5. चौकार जर आला तर मॅच टाय होईल आणि पुन्हा सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सुहास आहेत मैदानाच्या आतमध्ये उभा. प्रेक्षक काय वाटतंय इकडे या मॅच मध्ये? हो फटका तर खूप चांगला. क्षेत्ररक्षक पाहायचंय तिकडे आहेत तयार. चांगली गोलंदाजी आहे. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. 2 धावा झाल्यात. परंतु मित्रांनो मॅच आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार